बुधवार 14 मे 2025 संत मथियास प्रेषित सण. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, जसे पित्याने माझ्यावर प्रेम केले तसे मीही तुम्हावर प्रेम केले आहे. तुम्ही माझ्या प्रेमात राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रेमात राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रेमात राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत. जसे मी तुम्हावर प्रेम केले तसे तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्राकरिता आपला प्राण घ्यावा यापेक्षा मोठे प्रेम दुसरे नाही. मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हास कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ घ्यावे, त्याचे फळ टिकावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नामाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला या आज्ञा करतो. चिंतन. आज प्रेषित मथियासचा सण. त्याची निवड प्रेषितांमध्ये त्यांच्याबरोबर पुनरुत्थानाचा साक्षीदार बनण्यासाठी चिठ्ठ्या टाकून करण्यात आली. त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या 12 प्रेषितांमध्ये गणले जाण्याचा अनोखा विशेषाधिकार मिळाला. विश्वासघात करणाऱ्या जुदासचे रिकामे झालेले स्थान घेण्याचा अनोखा विचित्र मान मथियासला मिळाला. रिक्त पदे आणि संधीच्या रिक्त जागा भरणे सहसा कठीण असते आणि अनन्य 12 प्रेषितांमध्ये गणले जाण्याची रिक्त जागा भरणे खरोखर खूप कठीण आहे. तरी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे मथियासची निवड करण्यात आली. येरुशलेममध्ये शुभवर्तमानाचा प्रसार करताना त्याचा शिरच्छेद करण्यात आला. प्रेषित मथियास प्रभू येशूच्या सर्व पृथ्वीवरील घटनांचा साक्षीदार होता. शेवटपर्यंत तो त्याच्याशी विश्वासू राहिला. त्याच्या निष्ठेच्या महानतेमध्ये नंतर जुदासची रिक्त जागा घेण्याचा दैवी कौल त्याच्याकडे वळून जवळजवळ त्याच्या विश्वासघाताची त्याने भरपाई केली. यातून आम्ही एक अंतिम धडा घेतो की चर्चमध्ये अयोग्य आणि विश्वासघातकी ख्रिस्तजनांची कमतरता नसली तरी आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या स्पष्ट साक्षीने विश्वासघात करणाऱ्या लोकांच्या दुष्कृत्यांचा प्रतिकार करणे आपल्यापैकी प्रत्येकावर अवलंबून आहे. त्यासाठी आपल्या जीवनात काम करणारी देवाची अद्भुत इच्छा स्वीकारण्यासाठी आपण नम्र व्हावे. विश्वासघात आणि अस्वस्थतेमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे आव्हान स्वीकारण्यासाठी आपण धाडसी बनूया.